नवी मुंबई, मुंबईलगत वसलेलं एक सुंदर शहर. हे शहर वसलं ते इथल्या मूळ निवासी भूमिपुत्रांच्या जमिनीवर. आपण ज्यांना नवी मुंबईचे शिल्पकार म्हणतो ते आपले लाडके नेते माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या अथक प्रयत्नाने या शहराचा पाया रचला गेला. त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या शिलेदारांची. त्यापैकीच एक शिलेदार म्हणजे नेहरू गावचे सुपुत्र के.एन. माखरे. नाईक साहेबांनी सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडत ते नेहरू गावचे सरपंच ते नवी मुंबई शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ही पदे त्यांनी भूषवली. वडिलांच्या समाज तारणाचे बीज त्यांच्या मुलामध्येही रुजले. त्यातूनच एक कल्पवृक्ष निर्माण झाला. त्याचं नाव गिरीश कान्हा म्हात्रे. गिरीश म्हात्रेमध्ये बोलायचं झालं तर गिरीश नात्यामध्ये तसं माझं कोणीच नाही, पण वडिलांची दोस्ती नात्यापेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळं तो मला माझ्या मुलासारखाच आहे. त्याचं लहानपण जवळजवळ माझ्या खांद्यावर गेलं. मुलगा लहानाचा मोठा झाला. त्याला राजकारणाची आणि समाजसेवेची जास्त त्याला आवड होती. स्वतःच्या फायद्यापेक्षा दुसऱ्याचा फायदा कसा होईल हे त्याच्या मनात जास्त हे आहे. निवडून आल्यानंतर जी कामं केली ती भयंकर, म्हणजे कोणी अशी केलीच नाही कामं. पूर्वी सुद्धा आमच्या गावामध्ये असे नगरसेवक होते पण असे कामं केली नाही. गावाचं चेहरा मला बदलून टाकले त्यांनी. गिरीशचा स्वभाव तसा सौम्य, मितभाषी आणि मदतीसाठी धावून जाणार. त्यामुळे फार कमी वेळातच आपल्या वडिलांच्या समाजकारणात मदत करता करता आपल्या नेऊरच्या लोकांचा तो लाडका झाला. लोकांचा पाठिंबा आणि प्रेम गिरीशला मिळू लागले. वाशीच्या मॉडर्न कॉलेजमध्ये B.Com पर्यंत त्याचे शिक्षण झाले. शिक्षण घेत असतानाच वडिलांच्या खांद्याला खांदा लावून तो त्यांना मदत करत होता. खूप कमी वयात गिरीशने नेहरू गावात सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली. दहीहंडी उत्सव, आरोग्य शिबिर, रक्तदान, वृद्धांसाठी चष्मे वाटप, पॅन कार्ड बनवणे असे लोकोपयोगी उपक्रम त्याने सुरू केले. गिरीश करत असलेले समाजकार्य पाहून नेहरू गावातल्या लोकांनी त्याला पाठिंबा देत निवडणुकीला उभे राहण्यासाठी आग्रह धरला. या दरम्यान गिरीशचं नाव नेहरू गावातल्या माणसाच्या तोंडी होतं. लोक आग्रहास्तव गिरीशने निवडणूक लढवली आणि एका तातडीच्या विरोधकाला शह देऊन 500 मतांनी आघाडी घेऊन विजय मिळवला. प्रचंड आत्मविश्वास, आपल्या लोकांसाठी सतत काहीतरी करण्याची तळमळ आणि मतदारांची आशीर्वाद मिळवून गिरीशची राजकीय घोडदौड सुरू झाली. निवडून येताच आपल्या प्रभागातील विकास कामांचा त्यांनी जणू धडाकाच सुरू केला. MSEBच्या विद्युत वाहिन्यांचे जाळे जे नेहरू गावच्या डोक्यावर पसरले होते ते त्याने काही अंशी भूमिगत केले. गावातील गटारे RCC करून सर्वत्र पसरलेल्या घाणीवर नियंत्रण आणले. कचरा कुंड्या गावातून हद्दपार केल्या. नेरूळ गावच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या मोरबे धरणाची पाईपलाईन गावामध्ये आणून पिण्याच्या पाण्याच्या मेन टाकीवर येणारा दबाव कमी केला. गटारातून जाणारे पिण्याच्या पाण्याचे पाईप पाणी अंशी वेगळे करून पाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगराईवर नियंत्रण आणले. प्रभागात येणाऱ्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण केले. अशा प्रकारे लोकांना भेडसावणाऱ्या वॉटर, गटर आणि मीटर या समस्या मोठ्या शिताकीनं कोणताही गाजावाजा न करता सोडवून आपल्याला मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करून एक जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याची कर्तव्य त्याने बजावली. गिरीशला निवडून दिल्याचे समाधान नेरूळ प्रभागातील लोकांच्या चेहऱ्यावरती दिसू लागलं. हे हास्य सदैव प्रफुल्लित ठेवण्याचा गिरीश नेहमीच प्रयत्न करत असतो. नगरसेवक म्हणून त्याच्या अखत्यारीत येणारी कामे तो करतोच, पण जेव्हा भूमिपुत्रांच्या हक्काचा प्रश्न उद्भवला, त्यांची गावातील राहती घरे अधिकृत करण्यासाठी उपोषण पुकारण्यात आले, तेव्हा गिरीशने त्यात सहभाग घेत 3 दिवसांच्या उपोषणात स्वतःचा ॲक्सिडेंटमध्ये हात भाजला असून सुद्धा उडी घेतली होती. कोरोना महामारीच्या काळात गिरीशने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्रभागातील लोकांना मदतीचा हात दिला. नागरिकांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना रेशन वाटप केले. तसेच आर्सेनिक गोळ्या, सॅनिटायझर, मास्क अशा अत्यावश्यक गोष्टी पुरवल्या आणि त्यांना धीर दिला. ज्यांना करोनाची लागण झाली अशांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिले. मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. समाजकार्य करत असताना लोक त्याच्याकडे हॉस्पिटल ॲडमिशनसाठी सुद्धा येत होते. ज्या रुग्णांचे उपचार नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात होऊ शकत नाही अशांसाठी माननीय गणेशजी नाईक यांच्या पुढाकाराने वाशी येथील फॉर्टिस हॉस्पिटलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जवळजवळ 70 ते 75 रुग्णांना गिरीशने या योजनेचा मोफत लाभ मिळवून दिलेला आहे. त्या रुग्णांच्या आजपर्यंतच्या बिलाचे आकडे 2.5 ते 3 कोटीच्या वर आहे. तेरणा, DY पाटील अशा रुग्णालयात सुद्धा
महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत रुग्ण भरती करून कित्येकांचे प्राण वाचवण्याचे काम त्यांनी केले आहे. हॉस्पिटल भरती केल्यानंतर सुद्धा गिरीश त्या रुग्णांची जातीने चौकशी करतो. त्यांच्या नातेवाईकांना काही आवश्यकता भासल्यास ती पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. हॉस्पिटलमध्ये सतत येण्या जाण्यामुळे त्याला सुद्धा आजाराची लागण होऊन 15 दिवस त्रास सहन करावा लागला. लोकांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन तो पुन्हा आपल्या कामावर रुजू झाला. गिरीशने कैक लोकांचे प्राण वाचवून त्यांच्या कुटुंबावर येणाऱ्या संकटाला तो स्वतः सामोरं दिलेला आहे. फॉर्टिस हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भरती केले होते आणि ती व्यक्ती मृत्यूशी झुंज देत असताना त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या जगण्याची आशाच सोडली होती. अशा वेळी गिरीशने त्यांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. डॉक्टरांच्या आणि गिरीशच्या प्रयत्नांना यश आले आणि आज ती व्यक्ती आपल्या पायावर धडधाकट उभी आहे. कारण त्यांनी माझ्यासाठी जे कर्तव्य केलंय, आज मी इथं उभा आहे हे त्यांच्या ज्याने उभा आहे. कारण ज्यांनी माझ्यासाठी माझी केस संपलेली असताना त्या माणसाने पुढाकार घेतला आणि आज मी म्हणजे रोगमुक्त झाल्यासारखा येणार आहे. मला त्याच्यासारखा तर माणूसच नसणार. त्याच्यासारखा माणूसच नाही तर तो देव माणूस आहे. आज तो उपयोगी येतो. रात्री बेरात्री फोन करा तुम्ही त्याला, तो कधीचा उपयोगी येतो. कधी सुद्धा तुम्ही करा पण तो माणूस उपयोगी येईल. ते आले आमच्या सगळ्या व्यवस्था आम्हाला नको जागेवर घासायचा देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. नेरुळगावच्या वस्तीमध्ये उदयास आले एक नाव, ज्याच्या मागे उभा आहे आज सारा नेरुळगाव. सर्वांपेक्षा तो वेगळा होता. उद्धट कुणाशी वागला नव्हता. दुसऱ्यांचे दुःख स्वतःचे समजून जनसेवेच्या कामाला लागला होता. आंधळ्याची तो काठी घाला, न्याय हक्कांसाठी लढला. दमदार प्रभावाचा दिलदार माणूस नावारूपास तो आला. लोकप्रतिनिधी होतात त्याने विकासाचा धडाकाच लावला. नागरिकांच्या समस्या जाणून प्रभाग सारा सुशोभित केला. रुग्णसेवेच्या कार्यामध्येही तो आजवर आग्रही ठरला. त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे कित्येकांचा प्राण वाचला. आताही तो लढतो आहे, पुढेही तो लढणार. प्रभागातील नागरिकांचे सारे प्रश्न सोडवणार. त्याच्या हाती देऊ चला विकासाची सूत्रे. निवडून आणू पुन्हा आपला गिरीश कान्हा म्हात्रे. गिरीश कान्हा म्हात्रे. ज्याप्रमाणे तो आपला पारंपरिक जत्रोत्सव नेरुळ गावात साजरा करतो, त्याचप्रमाणे आपल्या प्रभागात राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या सण उत्सवात गिरीश हजर असतो. मुस्लिम बांधवांची ईद असो की बौद्ध बांधवांची बुद्ध पौर्णिमा, महापुरुषांची जयंती असो की कोणाची सुखदुःख असो, गिरीश इथे हजर असतो. फोके मिसळ. मला पॅरालायचा अटॅक आला संध्याकाळी 6 वाजता आणि मग मी तिथून टॅक्सीने आलो इथं घरी नेरुळला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मला त्यांच्यानंतर त्यांना खूप जास्ती झालं. डोक्याची नस फाटल्यानंतर ते ब्रेनमध्ये रक्त उतरायला लागलं. डॉक्टर बोलले इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागेल. पैसे आणून ताबडतोब भरा. 3 लाख रुपये भरले. आम्ही ऑपरेशन केलं. 5व्या दिवशी ती सिरियस झाले. 28 दिवस एकदम सिरियस होते व्हेंटिलेटरवर. 12.5-13 लाख रुपये बिल आला तरी पण त्यांना फरक नाही पडला. नाही पडल्याच्या नंतर गिरीश साहेबांना आम्ही जाऊन सांगितले तर त्यांनी येऊन आमची खूप मदत केली. त्यांचा पाठिंबामुळे आम्ही 7 लाख रुपये भरले. बाकीचे पैसे त्यांनी आमचे घरचे माणूस समजून पूर्ण माफ करून आमच्याबरोबर ताबडतोब ती उभी राहते. 1 महिन्याच्या नंतर जनरलमध्ये काढलं. 8-10 दिवस तिथून बाहेर काढल्यानंतर त्यांचा डोक्याचा हाड काढून 4 महिने बाजूला ठेवलेला. ती ब्रेन लटकत होतं बाहेर. आम्ही जाऊन साहेबाकडं सारखं आम्ही रिक्वेस्ट करून सांगायची, ती आम्हाला सांगायची भिऊ नका, मी तुमच्या समोर आहे, संघ आहे, तुम्ही काळजी करू नका. तर आम्हाला त्यांनी फोर्टिसमध्ये नेलं. आमचं ऑपरेशन करून आमचा माणूस आहे तसा उभा केला. तर गिरीश साहेबांनी आम्हाला पाठिंबा देऊन कसा बी आमचा माणूस त्यांनीच त्यांच्या मनगडच्या नेटवर्क त्यांनी स्वतःहून उभा केला. आज ते चालतात, बोलतात, खातात, फिरतात. आम्हाला खूप खुशी, खूप म्हणजे खूप आनंद आहे आणि आम्ही कधी मरूपर्यंत विसरू नाही शकत.
लोक बॅनरबाजी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी करतात। याउलट गिरीश आपल्या प्रभागात बॅनर लावून लोकांना आवाहन करतो, काहीही समस्या असल्यास माझ्या बॅनरवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा। तसेच काम सुरू असताना किंवा कामाच्या दरम्यान लोकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल तो दिलगिरीही व्यक्त करतो। असा दिलगिरी व्यक्त करणारा लोकप्रतिनिधी नवी मुंबईत क्वचितच आढळतो। विद्यार्थी आणि युवकांचे नेतृत्व तो योग्यरित्या करत असताना माननीय गणेशजी नाईक साहेबांनी गिरीशला विद्यार्थी व युवक कल्याण समिती 2015चा सभापती म्हणून जबाबदारी दिली। नाईक साहेबांनी सोपवलेली ही जबाबदारी सुद्धा गिरीशने व्यवस्थितपणे सांभाळली। गिरीशवर प्रेम करणारे सर्व सहकारी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। जनसामान्यांच्या सेवेमध्ये राहून नगरसेवक पद हे फक्त नामदारी आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन वागणारा गिरीश हा जनसेवक आहे। धर्म जात पंथ वर्णाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माचं जतन करण्याची भूमिका आणि संस्कार घेऊन ज्येष्ठांचा सन्मान, अपंग, अंध, मतिमंद यांच्याविषयी कणव नाही, दया नाही, त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करून त्यांना मदत करण्याची गिरीशची भावना ही सर्वसामान्यांमध्ये रुजलेली आहे। आणि म्हणून गिरीशचं सामाजिक राजकीय भवितव्य निश्चितपणे प्रकाशमान राहील हा माझा विश्वास आहे। कुठलंही पद जरी माणसाला मिळालं, काही लोकांना मिळणारं पद हे जनतेच्या अंतःकरणातून मिळतं, काही वेळेला एखाद्या भावनेच्या पोटी मिळतं, कधी धर्माच्या आधारे मिळतं, जातीच्या आधारे मिळतं, कधी कधी पैशाने, कधी कधी गुंडागर्दीने पद मिळतं। परंतु गिरीशला मिळालेलं पद हे जनतेच्या मनातून मिळालेलं पद आहे आणि म्हणून ते नगरसेवक पदापेक्षा जनसेवक म्हणून गिरीश त्या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी ठरलेला आहे। लोकहित जपणाऱ्याच आपल्या समाजातील प्रत्येक नागरिकास घटनेप्रमाणे मिळणाऱ्या अधिकारासाठी झटणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी कुठलाही बहाणा न करता धावून जाणाऱ्या एका सच्च्या जनसेवकाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। गगन झुकाए जा, रख हौसला, कर फैसला, तुझे वक्त बदलना है। डरना तो बंदया, रुकना तो बंदया, राह पे चल बंदया। डरना तो बंदया, रुकना तो बंदया, राह पे चल बंदया।